स्वराज्य शक्ती सेनाचा कर्नल धनंजय मुंडेंचा स्वराज्य शक्ती सेनाचा करुणा मैडम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। करुणा धनंजय मुंडे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। करुणा धनंजय मुंडे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जिंदाबाद जिंदाबाद स्वराज्य शक्ती सेना जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद स्वराज्य शक्ती सेना जिंदाबाद। स्वराज्य शक्ती सेनाचा आमच्या मागण्या पूर्ण करा। स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून आज आझाद मैदानमध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे। सगळ्यांची माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे, आंदोलनमध्ये सहभागी व्हा। आणि आमची जी आंदोलनाची मागणी आहे, पहिली मागणी आमची हे आहे की महाराष्ट्रामध्ये जितकीही बंद पडलेली पतसंस्था आहे त्याच्यामध्ये गोरगरीब लोकांच्या खूप कोटी अवधी रुपया जे आहे अडकलेला आहे आणि ते अगोदर ते लोकांना भेटला पाहिजे। जे अडकलेला पैसा आहे ते भेटला पाहिजे आणि जे 1960चा जे कायदा आहे ते दुरुस्ती करून आज जे बँकमध्ये जसे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन दिसतोय आपल्याला, आधार कार्ड पॅन कार्ड कंपल्सरी आहे, तसंच आज महाराष्ट्रामध्ये जिथेही पतसंस्था आहे त्याच्यामध्ये जे बँकिंगचा जे सिस्टम असते, जे ऑनलाईन तुम्हाला किती पैसा आहे कोणाच्या नावावर आहे सगळे दिसतोय, तसंच आम्हाला पाहिजे। क्योंकि आधार कार्ड पॅन कार्ड पतसंस्थामध्ये कंपल्सरी नसते आणि जे ट्रान्झॅक्शन असतोय पतसंस्थामध्ये ते लोकांना कुठेही दिसत नाही। आणि पतसंस्थामध्ये अशी आमची मागणी कशाला आहे, क्योंकि पतसंस्थामध्ये आज 3000 पेक्षा जास्त पतसंस्था आहेत, 3500 पेक्षा जास्त पतसंस्था बंद झालेली आहे, ज्याच्यामध्ये कोटी अवधी रुपया जे गोरगरीब जनताच्या अडकलेला आहे। आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जे पतसंस्था आहे याच्यामध्ये 99.9% जे पैसा आहे ते मोठे मोठे राजकारणी आमदार खासदार लोकांच्या आहे। प्रत्येक राजकारणीची एक पतसंस्था आहे ज्याच्यामध्ये लोकांची गुंतवणूक आहे आणि गोरगरीब जनताच्या हजारो कोटी लाखो कोटी रुपया जे आहे ते आमदार खासदारांनी स्वतःची पतसंस्थामध्ये अडकून ठेवलेला आहे। आणि जसे मोदी साहेबांनी सांगितलं होतं 2014 मध्ये कालाधन आणणार मी आणि स्विस बँक मधून कालाधन आणणार आणि लोकांच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये टाकणार, तो मोदी साहेब तुम्ही स्विस बँक मधून तर पोहोचू शकले नाही, 15 लाख रुपये देऊ शकले नाही। पण जरी तुम्ही आमची ही मागणी पूर्ण केली, महाराष्ट्रामध्ये 3000 पेक्षा जास्त पतसंस्था जे आहे याच्यामध्ये मोठे मोठे राजकारणी लोकांचा जे कोटी अवधी रुपये अडकलेला आहे, जे जरी तुम्ही बाहेर काढला तर तुमच्या शब्द पूर्ण होतील आणि 15 लाख रुपये तुम्ही एक व्यक्तीच्या अकाउंटमध्ये टाकू शकता। त्याच्यासाठी माझी हात जोडून कणकणीची विनंती आहे की जे पतसंस्था आहे याच्यामध्ये किती लोकांचा कालाधन अडकलेला आहे ते तुम्ही सगळे लोकांचे समोर आणा आणि जे पतसंस्थाची जे वाटचाल असते 1960चे कायद्यामध्ये दुरुस्ती करून सगळं जे आहे बँकिंग सारखा ऑनलाईन असला पाहिजे। हे आमची आंदोलनाची मागणी आहे। याच्यासाठी मी हात जोडून कडकडीची विनंती करते, सगळे लोक सहभागी व्हा। धन्यवाद।